मंडळी, गुड मॉर्निंग। आज आपला मनाली मधला तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललोय मणिकरणला, जे की कुल्लू मध्ये आहे। आता सकाळचे वाजलेत 8। तुम्ही वेदर बघू शकता, खूप छान वेदर आहे। चला जाऊया फिरायला। तर मंडळी, आता आपण आलोय मणिकरणला। तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं गुरुद्वारा आहे। पौराणिक कथेनुसार असं बोललं जातं की शेषनागाने भगवान शंकरांच्या रागापासून वाचण्यासाठी इथे एक रत्न टाकला होता, म्हणून ह्याचं नाव पडलं मणिकरण। तुम्ही बघू शकता एवढ्या थंडीमध्ये तिकडनं खूप असं गरम पाण्याच्या वाफा निघत आहेत। म्हणजे एक झराच आहे हा गरम पाण्याचा। खूप सुंदर वाटतं, थंडी खूप आहे इकडे। बघितलं मी आणि तिथे ते चणे आणि तांदूळ शिजवले। अशा ह्याच्यामागे एक स्टोरी आहे। असं मानलं जातं की इथल्या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने शरीर पण निरोगी मुक्त राहतं आणि पापं पण धुतली जातात। तसंच अन्न शिजवल्याने पण आणि ते अन्न खाल्ल्याने पण आपले जे शरीर आहे ते निरोगी बनतं आणि पापं धुतली जातात। सो मी आणि गीतने पण हे शिजवलं आणि खाल्लं पण। मंडळी, तर आपला मनालीतला हा चौथा दिवस आहे आणि लास्ट दिवस आहे। आम्ही आता चेकआउट केलं आहे, थोडेसे प्रोसेसिंग बाकी आहे। ते आता झाल्यानंतर आम्ही इकडून निघू, नाश्ता करू आणि आमची बस आहे ती मनालीवरून संध्याकाळी 5ची आहे दिल्लीसाठी, आणि दिल्लीवरून मग आम्ही फ्लाईटने जाणार आहे मुंबईला। तर मग आता आमचा थोडासा मॉल रोड बाकी आहे, तर आपण मॉल रोड थोडा फिरू, बघू काय काय आहे। थोडं शॉपिंग बाकी आहे, थोडं शॉपिंग पण करू। चला मग। हे आता लाफिंग बनवतोय। आपलं कोणतं चिकन लाफिंग? आम्ही चिकन लाफिंग सांगितलंय। बघू कसं लागतं खायला। मोमोज खूप छान होते इकडचे, मला आवडले। कौन सा वाला? चिली का? चिकन कह रहे थे, चिकन फ्राई राइस भी है। आता मनालीचं वातावरण बघा, खूप छान झालंय। बारीक बारीक पाऊस पण पडतोय,
मगाशी खूप ऊन होतं, आम्ही तर सनबाथ घेतला उन्हात बसून आणि आता अचानक वातावरण पूर्ण चेंज झालंय आणि मनाली खूप छान दिसते. हे आहे मॉल रोड. रात्री आम्ही आलेलो तर एवढे काही मजा येत नव्हती कारण खूप गर्दी होती. आता त्या मनाने खूप ठीक आहे, मीन्स गर्दी कमी आहे. आणि हा गीत खातोय चिकन लाफिंग. इकडची लोकल डिश आहे ही. चला आपण खाऊन बघूया कशी लागते. काय जणू धुकच धुक मनालीमध्ये बघा. इथे तर सकाळपासून स्नो पडतोय आणि आता थंडी वाजायला लागली. मजा येते. आता जायची इच्छा होत नाही इकडनं, पण आता आमची थोड्या वेळाने बस आहे तर आम्हाला निघायला लागेल. चला मग आता मनालीला बाय बाय करायचा टाइम आलाय. अजून थोडंसं शॉपिंग बाकी आमचं, तर शॉपिंग करणार आणि मग आम्ही निघणार. तर मित्रांनो आम्ही चाललोय घरी आमच्या. बस झाली ट्रिप, खूप फिरलोय आम्ही. तर मंडळी आता आपण आपली ही दिल्लीवरून फ्लाईट आहे मुंबईसाठी. आमची जी 8 दिवसाची ट्रिप होती ती खूप छान अशी गेली आहे. तर आता आम्ही बॅक टू वर दोघं पण चाललोय मुंबईला. तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा. लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू.